नवी क्षितिजे नवी झळाळी नवी ही अस्मिता नवी भरारी नवी क्षितिजे नवी झळाळी. सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवता विघ्नहर्ता गजानन आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून कलासंवाद अटलांटा सहर्ष सादर करीत आहे दृष्टी. लेखक योगेश सोमण, दिग्दर्शक राजेश जोशी. नेपथ्य आनंद दाते, मनोज देशपांडे. वेशभूषा बीना देशपांडे. संगीत राजेश जोशी. प्रकाश योजना निशिकांत कदम. यातील कलाकार अभय डॉक्टर आनंद दाते, रिया अमृता काळे. सादर करीत आहोत योगेश सोमण लिखित दृष्टी. मी कशाला यायचं इथे रोज? रोज? अगं पण रोज यायचंच नाहीये.
ठीक आहे, मी निघते. निघालीस? ओके बाय. इट वॉज नाईस मीटिंग यू रिया. व्हॉट द हेल इज दिस? का माझा वेळ घेतलाय फुकट? प्लीज माइंड युअर लँग्वेज. हे बघ, तू माझ्याकडे आलेली आहेस, मी तुला बोलवलेलं नाही. हो, मला माझ्या बाबांनी सांगितलं म्हणून मी इथे आली. हो ना? मग जाऊन बाबांना विचार जा. हाऊ कॅन यू टॉक टू मी लाईक दिस? का? तू मगापासून ऍटिट्यूड दाखवतेस, मग मी काय ऐकून घेऊ? लक्षात ठेव, काही झालं तरी मी तुझा शिक्षक आहे. शिक्षक? एवढ्यात म्हणालात ना तुम्ही मला काही शिकवणार नाही आहात म्हणून? दॅट्स राईट. मी तुला तुझ्या अभ्यासातलं काही शिकवणार नाही. मग रिया, मी तुला बघायला शिकवणार. एक्सक्यूज मी? हॅलो बाबा, कोणाकडे पाठवलंय मला? कोण आहे हा? डॉक्टर की नाही हो, छान पकवतोय मला. नाही नाही, मी घरी येते. मग घरी आली की बोलू ना. हां, मी आता ठेवते. बाय. निघालीस? बरं, जाताना एका प्रश्नाचं उत्तर दे. हा बाबांना फोन कसा लावलास? म्हणजे बाबांचा नंबर मला माहित आहे. आणि हो, मोबाईलवर नंबर कुठे असतात तेही माहिती. इट्स रुटीन, यु नो. अच्छा, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी तू सवयीनं रुटीन म्हणून करतेस काय? म्हणजे बघा, डोळस माणसं सुद्धा बऱ्याचशा व्यवहारातल्या गोष्टी सवयीनं करतात. जसं आपल्या घरात चालणं किंवा नेहमीच्या रस्त्यावरनं चालणं. ते काय मी पण करते, पण त्याचा माझ्या अभ्यासाशी काय संबंध आहे? काही नाही. अगं, मी तुला मगापासून सांगतोय, मी तुला तुझ्या अभ्यासातलं काही शिकवणार नाही. हो, राईट. तुम्ही मला बघायला शिकवणार आहात नाही का? राईट. एक मिनिट, तुम्ही डॉक्टर आहात का? मी डॉक्टर असण्याचा तुझ्या बघण्याशी काही एक संबंध नाहीये. अगं, मी काय तुझ्या डोळ्यांवर सर्जरी वगैरे करून तुला... ते सगळं करून झालंय. त्याचा काही एक उपयोग नाही. मी सुधारण्याच्या पलीकडची आहे. नाही, ते दिसतच आहे. आणि तशी मला तुझ्या वडिलांनी कल्पनाही दिली. आणि ऑन अ सिरियस नोट, मी तुझे रिपोर्ट्सही स्टडी केले. आणि तरी तुम्ही म्हणताय मी बघू शकेन? येस. एक मिनिट, तुम्ही ते बाबा वगैरे नाही ना? आम्ही नंगारे दुपारी अँड ऑल नाही, कारण आमचं तेही झालं. अजिबात नाही. ऍक्च्युली मी एक विद्यार्थी आहे, तोही अध्यात्माचा. रिया, मी तुला एक गोष्ट सांगू का? तुझा ना कोणावरच विश्वास नाही, अगदी स्वतःवर सुद्धा. प्लीज मला लेक्चर वगैरे देऊ नका. आता मी बोलतोय ना, मग मध्ये मध्ये आगाऊपणे बोलू नकोस. मगापासूनच बघतोय, काही गरज नसताना उगाचच रिॲक्ट होतेस. समजतेस काय स्वतःला? हा, आंधळी आहेस. आंधळी असून सुद्धा शिकतेस म्हणजे काय उपकार करतेस आमच्यावर? स्लॅट टुडे कोणाच ठाऊक. तुला काय वाटलं तू एकटीच आहेस आंधळी? अगं, लाखो जण आहेत. कोणाशी कसं वागावं, बोलावं काही पोच नाही. सगळ्यांना ना त्रास होतोय तुझ्या या ऍटिट्यूडचा. याला डोळस किंवा आंधळ असून काही फरक पडत नाही. नम्रता महत्वाची. मी निघते हो. माझं बोलणं झालेलं नाही. रिया, मी ना तुला डोळ्यांच्या पलीकडचं बघायला शिकवणार आहे. अगं, मी हा जगावेगळा एक्सपेरिमेंट करतोय ना, मला त्याच्यासाठी तुझ्यासारख्याच व्यक्तीची गरज होती. सगळ्यावरचा विश्वास उडालेली, अगदी स्वतःवरचा सुद्धा. कारण हीच वेळ असते जेव्हा तुम्ही दुसऱ्यावर विश्वास ठेवायला सुरुवात करता. रादर सरेंडर व्हायला सुरुवात करता. सो रिया, आर यू रेडी? मी प्रश्न विचारला, उत्तर देता येत नाही का? हो. गुड. आपला आजचा एक्सरसाइज. तुझी ती हातातली व्हाईट केन बाजूला ठेव. काय? पण मी काय म्हणालो कळलं नाही का? केन बाजूला ठेव. ओके. या, मी तुला ती केन बाजूला ठेवायला सांगितली कारण
कारण तू त्याच्यावर खूप अवलंबून होतीस. त्याच्याशिवाय तुला चालताच येणार नाही असं तुला वाटत होतं. पण ते खरंच आहे. आता मी चालू शकेन? अगं सुरुवात तर कर. या नुसते प्रश्न विचारू नकोस. अगं तू काही वयाने अजूनही आहेस, त्याच्यामुळे चालण्यासाठी कुठल्याही आधाराची तुला गरज नाही. कमॉन कमॉन, गिव्ह इट अ ट्राय. चला, एक गोष्ट नक्की झाली की तुला आधाराशिवाय चालता येतं. काय पटतंय ना? हो, पटतंय खरं. हा, वर्गारी आता एक गोष्ट करायची, मनाला पटल्याशिवाय कुठलीही गोष्ट करायची नाही. आणि शंकेचं निरसन होईपर्यंत सतत प्रश्न विचारत राहायचा. पहिल्यांदा स्वतःला आणि मग मला. ओके ओके. हा, आता माझ्या दिशेने चालत ये. ओके. हा रिया, तुझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे, म्हणजे माझ्या आवाजाच्या दिशेने चालत येऊ नकोस. मग कशी येऊ? तेच आपल्या ट्रेनिंगला सुरुवात होणार आहे. म्हणजे बघ, काम कर, आधी शांत उभी राहा. मग आपल्या सभोवाली काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न कर. माझ्या मागे डोंट जम्प टू एनी कन्क्लुजन्स. अगं तू अजून शांतताच अनुभवली नाहीस. म्हणजे नक्की काय ते नाही कळत आहे. डू वन थिंग, तुझे डोळे बंद कर. काय सर, नाव यू आर जोकिंग. तुम्ही मला डोळे बंद करायला सांगताय? येस रिया, अगं तुला जरी दिसत नसलं ना तरी स्वतःपर्यंत पोहोचण्यासाठी ही कवाड बंद करणं अत्यंत आवश्यक आहे. सो प्लीज प्लीज क्लोज युअर आईज. आता मी सांगितलं जरा अवघड आहे, पण गिव्ह इट अ ट्राय. आता जसे डोळे बंद केलेस तसेच कानही बंद कर. रिया, कान बंद कर म्हणजे अगदी फिजिकली हात कानावर ठेवून बंद केलेस. हो, आपण जनरली कान असेच बंद करतो मला वाटतं. हा, आता तुमचं माहित नाही आहे. नाही, मी तसेच कान बंद करतो. अगं पण मी तुला आधीच सांगितलंय, आपल्याला कवाड बंद करायचे. ते सह हात कानावर ठेवून किंवा कानात कापसाचे गोळे घालून शक्य होणार नाही. तुला एक्सरसाइज आहे ना, तो मनाच्या एकाग्रतेशी निगडीत आहे. कळलं का? ओके. मला सांग, तुला तोंडी गुणाकार येतो का? हो, येतो. 1425 गुणिले 15 किती? किती? मी प्रश्न विचारला ना, तू नाही विचारायचा. नाही, फिगर्स पुन्हा सांगा म्हणते. अच्छा अच्छा, 1425 गुणिले 15. ओके. हॅलो, हा बोलतोय. हो, आली ना, आली, मगाशीच आहे. आहे, इथेच आहे. बोलायचंय का? नाही हो, नाही, या वयामध्ये आरोग्याची वागणं, उलट उत्तर देणं चालायचंच. हो, नाही, बघा, मी तिला शिकवीन की नाही हे तिला मी आता एक एक्सरसाइज दिलाय. तो ती कसा करते त्याच्यावर अवलंबून आहे. हो हो, सांगतो तुला. ओके, हा, हॅव अ नाईस डे. 21,375. एक्सलंट. उत्तर बरोबर आहे. तर त्यांनी काही फरक पडत नाही का? व्हॉट डू यू मीन त्याने फरक पडत नाही? आता मी दिलेलं उत्तर बरोबर आहे की नाही ते बघायला नको? ते गणिताच्या मास्तरचं काम आहे. मला सांग, तू आता गणित सोडवताना नक्की काय केलंस? पहिल्यांदा हवेत फिगर्स मांडल्या आणि गुणाकार करायला लागले. मग ना फिगर्स मनातच ठेवल्या आणि तुम्हाला सांगते गुणाकार जमायलाही लागला. बरं, तेव्हा तुझ्या घरला इथे फोन येऊन गेला, कळलं तुला? बेल वाजल्याचं ऐकलं मी. हा, पण बोलणं काय झालं त्याकडे काही लक्ष नव्हतं. मी गणित सोडवत होते ना. या म्हणजे अगं तुझ्या बाहेरच्या जगाच्या संपर्काची सगळी कवाडं बंद झाली होती. रादर तू गेली होतीस. खरं? सॉरी. अरे
असं स्वतःच्या व्यक्त होण्यावर बंधनं नाही घालायची. आणि बरं का, हा एक्सरसाइज ना आता सतत करत राहायचं आणि आपण डीप कॉन्सन्ट्रेट कधी होतो हे पडताळून पाहायचं. आय टेल यू, पुढे पुढे गणित करायची गरजही सांगते आणि आपण मनाच्या सर्व कप्प्यांमध्ये जागं आणि डुलस राहायला लागतं. गेट इट? फॅन्टास्टिक आहे. बरं, आजचा एक्सरसाइज इथेच थांबू. ओके ओके. आता आपण पुढच्या आठवड्यात भेटू. आणि हो, तुझ्या भावांना सांग मला गिनीपिग आवडलंय म्हणून. व्हॉट गिनीपिग? मी? जास्ती विचार करू नकोस बरं, चवडीने सांगेन कधी ते. ओके. बाय द वे, मी एक्झाम देऊ ना? एक्झाम हां. इट इज अप टू यू. द्यायची असेल तर दे, अदरवाइज फॉरगेट इट. काय एक वर्ष वेगळं काहीतरी शिकल्याने कोणाच्याही आयुष्यात काही फरक पडणार नाही. ना तुझ्या, ना तुझ्या आई वडिलांच्या, ना समाजाच्या, ना राष्ट्राच्या. मेक सेन्स. मी विचार करेन यावर. काय म्हणालीस? विचार करशील? बाबा, म्हणजे ह्या सेशनच्या शेवटी आपण एवढा अचूक केलं तरी पुष्कळ झालं म्हणायचं. काय? बघ ना, मग इथे आल्यापासून कुठला विचार न करता तू ॲरोगंटली उलट उत्तरं देत होतीस. आणि ॲट द एंड ऑफ द सेशन 12:30 to 1:30, half तू hour चक्क on the विचार clock, करून घ्यायचा निर्णय घेतलाय. also on tables, we gotta get Not results. bad. लक्षात घ्या, We gotta cover. विचार करणं हा आपल्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा एक्सरसाइज आहे. कारण त्याला शरीराला असलेल्या डोळ्याची नाही, तर मनाला असलेल्या दृष्टीची गरज आहे. एनिवे, तुझ्या आयुष्यात शेवटपर्यंत, म्हणजे शेवटपर्यंत राहतील अशा इच्छा सांगू. सांगू? ओके. हा, ऍक्च्युली एकच सांग, कारण मला एक ऑलरेडी माहिती. मला जग पाहता येऊ दे अशी कायमस्वरूपी इच्छा असणार आहे. नो, आणि ती काही मी पूर्ण करू शकत नाही, कारण मी काही नियती नाही. दुसरी तुम्हाला पूर्ण करता येणार नाही, कारण तुम्ही काही डान्स टीचर नाही ना. डान्स टीचर म्हणजे मला डान्सर व्हायचंय. 7-8 वर्षाची असताना मी दीदी बरोबर तिच्या डान्स क्लासला गेले होते. मी दीदी बरोबर तिच्या डान्स फ्लोअरवर उभी राहिले. दीदीने धरलेल्या रिदमवर पाय टाकायला लागले. मला खूप मजा येत होती. इतक्यात कुणीतरी माझ्या हाताला धरलं आणि बाजूच्या बाकावर नेऊन बसवलं. इतकं इन्सल्टिंग वाटलं ना मला. आपण लहान असतो ना, तेव्हा आपल्याला कळत नाही आपण अंधार आहोत. पण त्यानंतर ठरवलं, मग मी नाही गेले तिच्या कुठल्या प्रोग्रामला. अगं स्वतःच्या झालेल्या अपमानाने अशी हाय पडू नकोस. त्याला आपली ताकद बनव. लोकांवर, आपल्याच माणसांवर चिडून खाऊ घेऊ नये. आपण ठरवलं पुन्हा डान्सर बनायचं. आणि तुझा डान्सचा प्रोग्राम होणार, आणि होणार म्हणजे तो होणारच.
बरं का रिया, आज आपण मुवमेंटचा एक्सरसाइज करणार. ओके. हा बरं, आता उभी राहा आणि तुझ्या डाव्या हाताच्या दिशेला चालत जा. तिकडे तुला एक टेबल खुर्ची लागेल. हा, ओके. त्या टेबल खुर्चीपाशी उभी राहा आणि दोन्ही वस्तूंवरनं हात फिरव आणि दोन्ही वस्तू जाणून घे. सर, जाणून घे म्हणजे नाही कळलं काय? हा, पण हात फिरवलाय मात्र. ग जाणून घे म्हणजे मागच्या आठवड्यात सांगितल्याप्रमाणे एकाग्र व्हायचं. हो, यू मीन अवघड गणित. एक्झॅक्टली. आणि आय होप आठवड्याभरात गणिताशिवाय एकाग्र व्हायला लागली अशी. लागलेच आहे. इतकी की दीदी ओरडली माहिती मला. ओके, आता त्याच एकाग्रतेत तुझे वासाचे स्पर्शाचे सेन्सेस ऑन कर आणि पुन्हा दोन्ही वस्तूवरनं हात फिरव. आणि त्याच एकाग्रतेत तू टेबल पाशी कुठं आलीस, किती पावलं आलीस हे आठव आणि पुन्हा त्याच ठिकाणी जायचा प्रयत्न कर. सर, हा, हे ना सॉलिड इंटरेस्टिंग आहे. म्हणजे असे एक्सरसाइज करायला लागले ना की असं वाटतं आपल्याला दिसायलाच लागलंय. बाय द वे, मी पोचले ना बरोबर? हो पोचलीस ना, पण जरा डावीकडे गेलीस बरं का. हरकत नाही. आता हे पुस्तक घे. हा, आणि त्या टेबलावर एक फ्लॉवर पॉट आहे, त्याच्या बरोबर शेजारी पुस्तक ठेव. हा? ओके. आणि रिया, त्याला दिसायला नाही लागलं तर आपल्याला दृष्टी यायला लागली. ओके, जा. बरं, जायच्या आधी काय काय करशील? माझा मगाचाच टेबल पर्यंतचा प्रवास आठवेल आणि साधारण किती पावलात मी तिथे पोहोचले ते जाणून घेईन. गुड, जा जा. टेबल खुर्चीवरनं हात फिरवलास तेव्हा नक्की काय जाणवलं तुला? मला ना टेबलचं टेक्स्चर जाणवलं आणि हो, टेबलवर ठेवलेल्या फ्लॉवर पॉट मधल्या फुलांचा वासही जाणवला. बर, आता त्या फ्लॉवर पॉटचा एकदा फील घे आणि त्याच्या बरोबर शेजारी पुस्तक ठेव. हा रिया, असं चाचपडायचं नाही. अगं तसं आंधळे करतात, तू नाही करायचं. आपल्याला दृष्टी येते ना. राईट. हा, चल फ्लॉवर पॉटचा फील घे आणि त्याच्या बरोबर शेजारी पुस्तक ठेव. सर, पुस्तक खाली पडलं. रिया, 10 वेळा पडलं तरी चालेल. पुन्हा पुस्तक उचलायचं, दृष्टी एकाग्र करायची, मन कॉन्सन्ट्रेट कर आणि बरोबर फ्लॉवर पॉटच्या बाजूला पुस्तक ठेव. मग तुला नक्की जमणार आहे. सर, पुन्हा पडलं. हरकत नाही रिया, पुन्हा उचल, पुन्हा प्रयत्न कर. कमान कमान, नक्की जमणार आहे बघ. सर, सर, टेबलवर पुस्तक ठेवलं. एक्सलंट रिया, एक्सलंट. बरं, नीट ठेवलंस की नाही एकदा चेक कर. हो सर, फ्लॉवर पॉटच्या शेजारी ठेवलंय. एक्सलंट, गुड प्रोग्रेस रिया, गुड प्रोग्रेस. बरं, आता एक्सरसाइजचा पुढचा भाग. ती बाजूला खुर्ची आहे ती घे आणि त्याच्यावर बैस आणि तुझं सगळं लक्ष माझ्या दिशेने केंद्रित कर. मी काही मुवमेंट्स घेईन, त्या नीट रजिस्टर कर आणि मग तशाच्या तशा मुवमेंट्स घ्यायच्या. ओके. ओके, हो. रेडी? रेडी रेडी. मला सांग, तुझा आवडता रंग कोणता? कधी पाहिला नाही, पण ना दीदीचा आवडता रंग पिंक आहे आणि लहानपणापासून मला उगाचच वाटतं पिंक कलरला छान वास येतो, त्यामुळे पिंक कलर. बर बरं, तुला वास कुठले कुठले आठवतात? वास, हा, मला पहिला वास आठवतोय तो सकाळच्या चहाचा. त्या वासावरून मी ओळखते चहा आई करते की बाबा. तुला इथे दुपारच्या जेवणात भाजी कोणती केली जाणार ना तेही मला वासावरून कळलं. म्हणजे फ्लॉवर, कोबी, बटाटा इतकंच काय, फोडणीचा वास नसला तरी काकडी की टोमॅटोची कोशिंबीर मी ओळखते. हा, मला टोमॅटोची आवड.
अगं यावरट, नुसतं खाण्याच्या वासांबद्दल काय सांगतेस? अगं तुला दुसरे काही वास येतात की नाही? येतात तर अगं मग त्याच्याबद्दल सांग ना. दुसरे हा मला सगळ्यात फॅसिनेट करतो तो म्हणजे मातीचा वास. मातीचा वास? हो, पहिला पाऊस मातीत पडला की काय मस्त वास येतो ना, तो मला खूप आवडतो. नाहीस. तर री आता मी घेतलेल्या मुमेंट्स रिकॉल कर आणि तशाच्या तशा मुमेंट्स घे. ओके. हा, मला सांग, विदाऊट साईड माणसांचे किंवा वस्तूंचे वास येतात की नाही? ऑब्विसली, म्हणजे माझ्या आसपासच्या लोकांना मी वासावरूनच ओळखते. पण वस्तूंचा वास हा म्हणजे काही वस्तू मी वासावरून ओळखते, पण मोस्टली तशा आकाराने किंवा स्पर्शानेच ओळखते. ते रुटीन झालं. आपल्याला त्याच्या पलीकडचं काम करायचं. म्हणजे बघा, आपल्याला तुझा कॉन्शियस जागृत करायचा आहे किंवा तुझा सिक्स सेन्स शार्प करायचा. पण मी असं ऐकलंय की आंधळ्यांचा सिक्स सेन्स ऑलरेडी शार्प असतो. रिया, आपल्याकडे ऑलरेडी जे आहे त्याच्यापेक्षा जास्त प्राप्त करायचं आहे आपल्याला. बरं, आता आपण पुढचा एक्सरसाइज करू. हा, ओके. आपण या खोलीत खूप शांतता करू. ओके. हा, नीट लक्ष दे. मला सांग, आत्ता काय झालं? आपण शांत बसलो. शांत बसलो म्हणजे आपण दोघे गप्प बसलो, राईट? नाही. रिया, काही कारण नसताना तू तुझे कान पण का बंद केलेस? नो 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 नो, दिस इज नॉट राईट. रिया, तू याच्यापुढे सतत अवेअर असशील. ओके? ओके. नीट लक्ष दे. हा, आय एम रेडी. आता तुम्ही माझ्या मागून उजवीकडून डावीकडे गेला आणि मग माझ्या समोरून डावीकडून उजवीकडे गेला. Great, sweetheart. What did you say? Sweetheart. काय झालं? अगं, मी विचारलेल्या प्रश्नांची तुझी उत्तरं दिलीस आणि मी खुश झालो आणि प्रेमाने तुला स्वीटहार्ट मिळालं. एनी प्रॉब्लेम? No, not at all. I like it. Oh, पुढचा एक्सरसाइज? हा, पुढचा एक्सरसाइज ऍक्च्युली सेम एक्सरसाइज असेल. म्हणजे आपण बोलत राहणार आहोत, तू माझ्या प्रश्नांची उत्तरे देशील, पण तरीही तू माझ्या मुवमेंट्स रजिस्टर करायच्यास आणि नंतर रिकॉल करून मला सांगायचं. ओके. रेडी? रेडी रेडी. मला सांग, कॉलेजला जातेस ना? जाते. मला ना बोर होतं. का ग? कोणी बोलत नाही हो माझ्याशी तिथे. म्हणजे मला ना फारसे मित्रमैत्रिणीच नाही. मग तू बोलतेस तरी कोणाशी? म्हणजे तुझं वय असं आहे की सतत कोणाशी तरी बोलावं असं वाटत असतं, कोणाशी तरी एक्सप्रेस व्हावं असं वाटत असतं. नाही, असं नाहीये कोणी. म्हणजे मी ना फारशी ओपन अप होत नाही. आय एम व्हेरी रिझर्व्ड, यू नो. नो 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 नो. आय थिंक दिस इज नॉट राईट. आय थिंक तू कोणाकडे तरी मोकळं झालं पाहिजेस. हे आपले एक्सरसाइज आहेत ना, त्याच्यात एक्सप्रेस होणं खूप महत्वाचं आहे. आणि त्यात तुझ्या वयात तुझ्या मनात वेगवेगळे विचार येत असतात, वेगवेगळे अनुभव येत असतात. ते कोणाबरोबर तरी शेअर करणं महत्वाचं असतं. आणि जर आपण ते शेअर नाही केले ना, तर मग आपण मनातल्या मनातच उडायला लागतो. मी विचार करेन यावर. नक्की विचार कर. ओके, नाव माझ्या मुवमेंट्स रिकॉल कर
आणि तशाच्या तशा मुमेंट्स घे. सुरुवातीला तुम्ही माझ्या उजवीकडे उभे होता. कॉलेजचा विषय सुरू झाला तेव्हा बोलत बोलत तुम्ही डावीकडे गेला. मग माझ्या शेजारी येऊन उभे राहिला. आणि तिथे उभं राहून कोणतं वाक्य म्हणालो मी? कोणाकडे तरी एक्सप्रेस होण्याबद्दल बोलला. आणि मग पुढे बोलत बोलत इकडे खुर्चीवर येऊन बसला. थोड्या वेळ खुर्चीवर बसूनच बोलला. आणि मग मनाच्या मनात पुढायला लागते वगैरे म्हणत इथे ओ सॉरी हां इथे येऊन उभे राहिला. या This is great, रिया. अगं ही एक्सरसाइजेस पिकअप करणं खूप अवघड आहे, पण तू खूप फास्ट पिकअप करतेस. आय थिंक ॲट दिस पेस आपण 1-1.5 महिन्यातच तुझा डान्सचा प्रोग्राम करू शकतो. रिअली? अगं खरंच. I can't believe this. I just can't believe this. I just can't believe this. तुम्हाला काय वाटतं सर? कोणती एकांकिका जिंकेल? पहिली कोणती होती ग? शेतकऱ्यांच्या आत्महत्येची नाट्यवैभवची. ती जिंकेल असं वाटतंय. मला तर ती जिंकेल असं वाटतंय. तो विषय फ्रेश होता आणि कामही चोख झाली सगळ्यांची. आणि रिस्पॉन्स काय सॉलिड मिळाला. तो काय मिळणारच होता. त्यांचीच पब्लिक बसली असणार थिएटरमध्ये. पण ऍक्ट करताना खूप लाऊड होते असं नाही वाटलं का? म्हणजे अक्षरशः किंचाळत होते. मग तुला आवडलेल्या त्या फॅन्टसी मध्ये तरी काय करत होते? आरडाओरडाच करत होते ना. आणि डान्स सिक्वेन्स मध्ये एक पेअर पूर्ण शिकली ना, मला जाणवलं बरं. प्रिया, तुला परफॉर्मन्स मधली व्हिज्युअल जाणवली ना? जाणवली म्हणजे काय? तिन्हीच्या तिन्ही एकांकिका मी पाहिल्या. एक्सलंट रिया. तेव्हा आता आपण एक अवघड खेळ खेळणार आहोत. तुला तो आला ना की तुला डान्स आलाच म्हणून समज. कोणता? काम कर, उठ आणि खोलीच्या मध्यभागी येऊन उभी राहा. एकाग्र हो असं वेगळं सांगण्याची गरज नाही मला वाटतं आता. नाही सर, तुम्ही टेबलच्या शेजारी उभी राहून बोलताय, राईट? करेक्ट. मला सांग, वाऱ्याचा आवाज कसा येतो? तोंडाने काढून टाक. बरं, चेहऱ्यावरनं काही वस्तू गेली किंवा पुठ्ठ्याचा तुकडा हलवला किंवा हात कानाजवळनं गेला तर कसा आवाज येतो? लक्ष द्या का? काही जाणवलं नाही सर. सर मारता की नाही मला? हरत नाहीये. तुझं लक्ष आहे की नाही ते पडताळून बघतोय. सर तुम्ही कोणतं फडकं वळवताय का? मी आता सावध. काय करणार सर? सर तुम्ही काहीतरी फेकताय. या सावध हो या वाक्याचा अर्थ नाही का कळत तुला? कमान लक्ष दे. ओके.
कळत नाहीये, मी फेकतोय. तुला ते झेलता येत नाही म्हणून तुला मारल्यागत वाटतंय. कमान रिया, लक्ष दे. ओके. कमान. सर नाही जमत आहे. रिया, आय थिंक तू ना मोमेंट्स मध्ये घाई करतेस. हे सगळं एका सेकंदात होत असलं ना तर या सगळ्याला एक विशिष्ट क्रम आहे. म्हणजे आधी शांत उभी राहा, मग येणाऱ्या वस्तूचा वेग अनुभव, मग तुझा तो हात कुठल्या दिशेने बसवणार आहेस हे ठरव. मग येणाऱ्या वस्तूच्या वेगापेक्षा जास्त वेगाने तुझ्या मनामध्ये विचारून तुझी प्रक्रिया झाली पाहिजे. ओके. काय शिरलं का डोक्यात? येस सर, आलं लक्षात. रेडी? येस, आय एम रेडी. सर हाताला लागला. व्हेरी गुड रिया. हाताला लागून उपयोग नाही, आपल्याला झेलायचं आहे. ओके ओके. सर मी पकडलं. मी पकडलं सर. मी पकडलं. आय मेड इट. आय मेड इट. आय मेड इट. गरी ग सारी सारी सा गरी गरी ग सारी सारी परी सा गरी ग सारी सारी सा गरी ग म प ध प म गरी नि सा गरी ग सारी सारी सा गरी गरी ग सारी सारी परी सा गरी ग सारी सारी सा गरी ग म प ध प म गरी नि सा गरी ग सारी सारी सा गरी. Congratulations, my guinea pig. You made it. You made it, and you deserve a treat. खरंच? खरंच? कधी दिवसा? आजच. आजच? संध्याकाळी? सर मी माझ्या मनातलं सांगू? सांग ना. सर मला ना डेटवर जायचंय. हे गधडे, मास्तर बरोबर डेटवर जाणार आहेस? सर यू आर नॉट ओनली माय टीचर, यू आर माय फ्रेंड, फिलॉसॉफर. सर तुम्ही मला नुसतं बघायला नाही शिकवलं, तुम्ही मला दृष्टी दिली आहे सर. ओके ओके, संध्याकाळी भेटू, मस्त जेवण करूया. येस सर, कॅन्डल लाईट डिनर. खूप ऐकलंय त्याबद्दल. ओके, कॅन्डल लाईट डिनर. ओके, इट्स द डेट. सर बाबाला सांगू? बाबांना? हा? अगं बाबांबरोबर सगळं शेअर करत असशील ना तर नक्की सांग. नाही, आधी नव्हते करत, पण आताशा लागले शेअर करायला. का लागलीस ना, मग नक्की सांग. ऍक्च्युली रात्री घेऊन जाण्यासाठी बाबांनाच बोलव आणि मस्त पहिल्या डेट बद्दल गप्पा मारत घरी जा. आणि हो, आपण तुझ्या डान्सच्या प्रोग्रामची डेटही ठरवू, म्हणजे तीही तुला सांगता येईल बाबांना. ओके, इट्स द डेट. शार्प 7 वाजता. घरी ये, आत ये, दार उघडच आहे. रूम फ्रेशनर मस्त आहे. आज पहिल्यांदाच वापरलाय. काय का तू एकटीच? नाही, बाबा म्हणत होते मी येतो म्हणून, पण म्हटलं मी जाते माझी. का ग? का गं काय? भेट माझी आहे, बाबाचं काय काम? ओके ओके ओके, बरं चल, आधी आता कामाला लागूया. आधी टेबल अरेंज करूया. म्हणजे आजही एक्सरसाइज आहेच का? अरे म्हणजे अगं आहेच. आणि बरं का रिया, आजचा एक्सरसाइज जरा अवघड आहे.
रेडी? या हा, एक काम करा, उठा आणि आपल्या त्या टेबल खुर्चीपाशी चालत जा. तिकडे टेबलावर मी 3 मेणबत्त्या ठेवलेल्या आहेत. बाजूला एक लायटरही आहे. तो लायटर घे आणि 3ही मेणबत्त्या पेटव. लायटर आहे मिळाली. सर हा, जेवायला काय केलंय? जेवायला तुला काय खावंसं वाटतंय सांग. शपथ, म्हणजे आता याच्यानंतर बनवणार आपण? नाही ग, याच्यानंतर नाही बनवायचं, बाहेरनं ऑर्डर करणार आहोत आपण. हा, काय खावंसं वाटतंय सांग. सर पिझ्झा खाऊया? पिझ्झा? हो चालेल की. कुठला, व्हेज की नॉन व्हेज? चिकन. चिकन, ओके. सर हा. मेणबत्त्या लागल्या ना व्यवस्थित? हो लागले ना. अगं पण तुला दिलाय ना एक्सरसाइज, नीट चेक करून बघ ना तूच. सर डान्स मी तुमच्याबरोबर सांग ना, तर तुला नक्की काय वाटतं? तुमच्याबरोबर डान्स करावंसं वाटतोय, पण काय का तुला आता छान बॅलन्स करत पावलं टाकता येतात. माझं मला जमतंय, पण दुसऱ्या कोणाबरोबर जमेल की नाही नाही सांगता येत. अगं सांगता येत नाही, पण जमतंय की नाही आपण पडताळून तर पाहू शकतो की नाही. कमॉन कमॉन, गिव्ह मी युअर हँड. छान जमला की नाही डान्स तुला? जमला काय, मस्त एन्जॉय केला मी. पण मला माहितीये सर, गेल्या वर्षी कॉलेजच्या फेअरवेल पार्टीतून मी वैतागून निघून गेले होते माहितीये. का ग? सगळे डान्स करत होते आपल्या पार्टनर बरोबर आणि मी एकटीच बसले होते कोपऱ्यात. तुम्हाला सांगते, इतकं टेम्पटिंग म्युझिक लागलं होतं, पाय नुसते थिरकत होते माझे. पण मला कोणी डान्ससाठी विचारलंच नाही. मग माझे माझ्यावरच चिडले आणि डोळ्यातून पाणी आणि आधी घरी निघून गेले. घरी गेल्यावर खूप रडले माहितीये मी. रिया, आता डान्सच्या स्टेप्स इतक्या पटकन पिकअप करण्याचं कारण तुझा फेअरवेल पार्टी मधला अनुभव आहे. आणि बिलीव्ह मी, याच्या पुढे कुठल्याही पार्टीतून तुला घरी रडत जायला लागणार नाही. पण मला पार्टनर अगं असणारच. मी तुला सांगतो, त्या पार्टीमध्ये असा एकही जण नसेल ज्याला तू आवडत नसेल. म्हणतात ना, 16व्या वर्षी गाडवीण सुद्धा सुंदर वाजते. सर नाही ग, तू सुंदर आहेसच. पण काय तुला कोणी सांगितलं नाही म्हणजे
रोज डे, व्हॅलेंटाईन डे कोणी विश नाही केलं? अशा वेळेला मी जातच नाही. वेळीच आहेस. अगं आपल्या आयुष्यातल्या सगळ्यात महत्वाचा कालखंड असतो. थँक्यू. आपण कोणाच्या तरी प्रेमात पडलोय किंवा कोणीतरी आपल्या प्रेमात पडलाय याची पुसटशी जाणीव सुद्धा दृष्टी देऊन जाते आपल्याला. मी तर म्हणतो जे या जाणीवपासून दूर पळतात ना ते कधी तरुण होतच नाही. पण ही अशी कोणाच ठाऊक कशी दिसत असेल? तूच सांग बघू. कसं? अगं तुला तुझा स्वभाव माहिती आहे आणि आपला स्वभाव आपल्या चेहऱ्यावरनं समजतो. त्याच्यामुळे तुझ्या स्वभावावरून तू कशी दिसतेस हे तुला सांगता यायला पाहिजे. गिव्ह इट अ ट्राय. कम ऑन. आणि मी खोटं बोलले तर? हा मॅडम मी ऐकतोय ना. आणि गेल्या काही आठवड्यात आवाजही खोटं बोलू शकतो हे आपल्या दोघांनाही पटलंय मला वाटतं. आय थिंक आय एम फेअर इन कलर. आर यू शुअर? नाही म्हणजे मी गोरी नाही पण मी सावळी नाही. निमगोरी आहेस. केस चेहऱ्याला अजिबात सूट होत नसतात कारण मेंटेन करायला कोणाला जमतंय. त्यामुळे तेल लावून चप्प वेळा घालते मी. आईनी लहानपणापासून अशीच सवय लावली. पण ना मोकळे केस चांगले दिसत असतात. आता आपण डान्स करत होतो ना तेव्हा मी हेच इमॅजिन करत होते आणि जरा जास्तच ठेक्यात गिरक्या घेतल्या. जेवढी छोटी असावी कारण ना अख्खी पाणीपुरी मला कधी खाताच येत नाही. दिस इज अन इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन. रिया नाक अप्र असावं. छान दिसतंय की पण. आणि डोळे त्याबद्दल न बोललेलंच बरं. या ज्यांच्या सौंदर्यात डोळेभर घालत नाहीत ना त्यांचं हसणं खूप मोहक असतं. म्हणजे बघ ना ऍक्च्युली काम कर. उभी राहा. ही माझ्या समोर उभी राहा. हा. आता तुझे ओठ घट्ट मिळतात. नाव रिलॅक्स येतेस. आता तुझ्या ओठांवर नाजूक स्माईल. या भारतीय सौंदर्य शास्त्रात डोळ्यांप्रमाणे ओठ हा देखील महत्वाचा आकर्षणाचा अवयव मानला जातो आणि तुला त्याचा उत्तम वापर करता येतो. अगं मी तुला जे सांगतोय ना ते तुला कुठल्याही मित्राने सांगितलं असतं. सर तुम्ही मला मित्रासारखे सर. सर तुम्ही कसं दिसता? मी कसा दिसतो? हा? चल तुझा नवीन एक्सरसाइज सांग बघू मी कसा दिसत असेल. अगं खूप जवळनं अनुभवलंयस मला त्याच्यामुळे परफेक्ट सांगशील. एक काम कर इथे अशी सोफ्यावर येऊन बैस आणि सांग मला कसा दिसत असेल मी. सर तुम्ही ना खूप अट्रॅक्टिव्ह नाही आहात. ए गधडे. नाही म्हणजे तुम्हाला भेटल्यानंतर ना तुमच्यापासून 4 हात दूर असावं असंच वाटत असणार. राईट? बोला पुढे बोला. पण तुमचे फीचर्स खूप शार्प असते. म्हणजे तरतरीत नाक, धारदार डोळे आणि आवाजावरून असं वाटतं स्थूल प्रकृती असेल तुमची. आता हे कशावरून ओळखलंस? तुमच्या आवाजाच्या पट्टीवरून आणि बोलण्याच्या पद्धतीवरून सर. आणि हो आवाजावरून असं वाटतं की साधारण 45चे असाल तुम्ही. अरे वा गुड गेस. पण जेवढे मित्रमैत्रिणी असतील ना तुमचे ते प्रेमात पडत असतील तुमच्या स्पर्शात एक वॉर्मनेस आहे सर. तुम्हाला भेटल्यानंतर ना आपोआप एक रिलेशन तयार व्हायला होतं. नकळत तुम्हाला फॉलो केलं जातं. शिक्षकाच्या पेशाला हा स्वभाव अत्यंत आवश्यक आहे. हो पण शिक्षकात आणि विद्यार्थ्यात एक अंतर कायम असतं. गेल्या काही दिवसात आपल्यात ते राहिलंच नाही. रिया बोलण्याच्या नादात आपलं जेवण. सर मला बोलू द्या. तुम्हीच म्हणता ना मोकळेपणे व्यक्त व्हायचं म्हणून. मग ऐका सर
मला माहिती आहे मी जे बोलणार आहे त्याने तुम्हाला खूप हर्ट होणार आहे अँड आय एम रिअली सॉरी अबाउट इट. पहिल्या नाही पण साधारण तिसऱ्या भेटीपासून मी तुमच्यात इन्व्हॉल्व व्हायला लागले. कारण तुम्ही एक गिनीपिग तुम्ही एक मिराकल घडवत होतात आणि गिनीपिग मी होते. या नो आपण जे काय केलं सर मी माझ्या अशा फेज मध्ये तुमच्याकडे आले की आय वॉज फीलिंग इज गुड फॉर नथिंग अँड यू गेव मी द मिशन. ते मिशन द दृष्टी मिळवणं. मी तुमच्यात इन्व्हॉल्व होत गेले आणि मला ती मिळत गेली सर. I like you very much, sir. No, रिया. पण मनोव्यापारांना जिथे फुंकर घातली जाते तिथे हे होणं अत्यंत स्वाभाविक आहे. आपण एकमेकांमध्ये इन्व्हॉल्व झालो नसतो तर आपले एक्सरसाइजेस यशस्वी झालेच नसते. सर तुम्ही पण आपल्या दोघांचं एकमेकांकडे अट्रॅक्ट व्हायला आपल्या एक्सरसाइजचा बेस होतो. ते एक्सरसाइजेस यशस्वी होत गेले म्हणून आपण भेटत राहिलो आणि एक्सरसाइजेस करत गेले. पण या सगळ्याला ना कुठेतरी कंट्रोल करायलाच लागतं. म्हणजे बघ ना, तू आज एक हिरो अनुभवलास. लहान असताना आपल्याला आपला बाबा आवडत असतो, मग त्याची जागा वयात आलेला मोठा भाऊ घेतो. मग अपार्टमेंट मधला डॅशिंग तरुण आपल्या ओळखीचा होतो आणि मग अनेक व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात आणि आपलं आयुष्य समृद्ध करून जातात. आपलं हे लास्ट सेशन खूप छान झालं सर. मला खूप मोकळं वाटतंय सर. एक्झॅक्टली. आणि रिया, आय थिंक आता आपल्याला तुझा डान्सचा प्रोग्राम करायची गरजच नाही. इट वॉज जस्ट अ टार्गेट आणि तिथे पोहोचेपर्यंत आपण सगळं काही अचीव केलेलं आहे. हो, आणि आता दुसऱ्या कोणाला दाखवण्यासाठी काही करावं असं मलाही वाटत नाही. एक्झॅक्टली. सर एक विचारायचंय पण. विचार ना. हे सगळे प्रयोग तुम्ही स्वतःवर करून पाहिलेत का? काय? हे सगळे प्रयोग तुम्ही स्वतःवर करून पाहिलेत का? तुला सगळं कम ऑन सर. इतकी उत्तम दृष्टी डोळे असणाऱ्यांना असूच शकत नाही. थँक्यू. थँक्स अ लॉट सर. चला आपण बाहेरच चालू जेवायला. खूप लांब चालायचं आणि एकमेकांशी बोलायलाच नको काय. फक्त बघा तर एकमेकांना.